खमंग खानदेशीकडून आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. बघा, आपले गव्हाच्या पिठापासून बनवलेले मस्त खुसखुशीत असे तळणीचे पळीदार मोदक किती सुबक दिसत आहेत. हे मोदक तुम्ही 8 ते 10 दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अगदी असेच राहतात. आज मी व्हिडिओमध्ये मोदक खुसखुशीत होण्यासाठी तसेच छान सुबक पळीदार होण्यासाठी भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतले आहे 1 कप गव्हाचे पीठ. छान बारीक असे दळून घेतलेले आहे. आपण हे पीठ आता चाळणीने चाळून घेणार आहोत. चाळणीने चाळून घेतल्यामुळे काय होते की पीठ असे मोकळे मोकळे असे छान होते आणि आपले जे मोदक आहेत ते छान खुसखुशीत असे होतात. शिवाय जर काही काडी कचरा असला, थोडंसं जाडसर असं काही राहिलेलं असेल दळायचं, सुद्धा निघून जातं आणि छान असं एकसंध असं बारीक पीठ आपल्याला मिळतं. पुढे आता आपण यामध्ये बारीक रवा घालणार आहोत. पाऊण कप म्हणजे 3/4 कप या ठिकाणी मी बारीक रवा घेतला आहे. वाटीचे प्रमाण जर घेत असाल तर 1 वाटीसाठी आपल्याला पाऊण वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि मग त्याचा आपल्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. बारीक रवा वापरल्यामुळे काय होते, आपले मोदक खुसखुशीत होण्यास मदत होते. पुढे आता आपण तुपाची मोहन देणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेले आहे. आपण साजूक तुपाचं मोहन दिल्यामुळे आपले मोदक जे आहेत चविष्ट देखील लागतात आणि छान खुसखुशीत असे तयार होतात. आता हे तूप आपण छान कडकडीत असं गरम करून घेणार आहोत. तूप छानपैकी आता कडकडीत असं गरम झालेलं आहे. छान चरचरीत असं मोहन आपण या पिठाला आता देऊन घेऊया. गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने आता हे एकजीव करून घेऊया. यानंतर आता आपण व्यवस्थितपणे हातांच्या सहाय्याने यांना चोळून चोळून ह्या पिठाला सर्वत्र मोहन एकसारखं देऊन घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे पीठ आणि मोहन सर्वत्र यांना देऊन घ्यायचं आहे. सर्वत्र मोहन व्यवस्थित आता लागून झालेले आहे पिठाला. आता आपण बघू शकता, हे बघा, आपण जर मूठ वळली तर याचा गोळा बनत आहे आणि तोडला तर तो सहज तुटत आहे. याचा अर्थ असा की मोहन अगदी व्यवस्थितपणे आता याला लागलेले आहे. आपण आता पुढे पाण्याच्या सहाय्याने आपण हे भिजवून घेणार आहोत. अगदी थोडे थोडेच पाणी टाकायचे आहे, कारण मोहन दिल्यामुळे याला पाणी कमी लागते आणि त्याचा घट्टसर असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. पुरीला जसा आपण घट्ट गोळा भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आपला घट्टसर असा गोळा या ठिकाणी आता भिजवून रेडी झालेला आहे. हे बघा, आपण जर याला बोट रुतवले तर बोट रुतत आहे आणि पुन्हा ते आकार घेत नाही आहे. असा आपल्याला इतपत घट्ट आपल्याला या ठिकाणी गोळा मळायचा आहे. रवा आहे थोडा अजून फुलतो. आता आपण हे झाकून ठेवायचं आहे. साधारणतः अर्धा तास आपल्याला ही कणिक झाकून ठेवायची आहे. तोपर्यंत आता आपण सारण तयार करून घेऊया. आता मोदकाच्या आतलं सारण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक जाड बुडाची पितळी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे. छानपैकी साजूक तूप आता या ठिकाणी गरम झालं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घालून घेऊया. छान खमंग अशी खसखस परतवून घेऊया, म्हणजे मोदकाची चव खूप छान लागते. त्यामध्ये आता कापून घेतलेले काही ड्रायफ्रुट्सचे काप घेतलेले आहे. ते सुद्धा आपण छानपैकी खमंग असे परतवून घेऊया. ड्रायफ्रूट सगळे परतले गेले की त्यामध्ये आता आपण 1 कप भरून नारळाचा चव घेऊन घेऊया. नारळ मी खवून घेतलेले आहे. ते नारळाचा खवून घेतलेला चव जो आहे तो आता आपण यामध्ये घालून घेऊया. छानपैकी सगळे परतून घेऊया आणि नारळाचा जो चव आहे तो मंद आचेवर थोडासा एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडासा कोरडा करायचा आहे, म्हणजे आपल्या सारणाला जास्त पाणी सुटणार नाही. साधारणतः 3 ते 4 मिनिटं आता हे मिश्रण आपण मंद आचेवर छानपैकी परतून घेतलेलं आहे. ओला नारळाचा चव आपण बघू शकता छान मोकळा मोकळा असा झालेला आहे. त्यामध्ये आता आपण गूळ घालून घेऊया. पाऊण वाटी या ठिकाणी मी म्हणजेच पाऊण कप मी या ठिकाणी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. 1 कप ओला नारळाच्या चवसाठी आपण पाऊण कप या ठिकाणी बारीक चिरलेला गूळ वापरलेला आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपण काही कारणाने जर गोड कमी खात असाल तर आपण या ठिकाणी हाफ कप म्हणजेच अर्धा कप देखील गूळ घेऊ शकता. मंद ते मध्यम आचेवर आपण हे सारण साधारणतः 5 ते 6 मिनिटं छानपैकी परतवून घेऊया. आता आपण बघू शकता, आपले जे सारण आहे ते ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. सारण झालेले आहे का हे कसे चेक करायचे, तर एका डिशमध्ये हे सारण थोडेसे काढून घ्यायचे आहे. थोडेसे थंड झाले की त्याचा असा बॉल तयार होतो. याचा अर्थ असा की आपले हे मोदकांच्या आतले सारण जे आहे ते आता पूर्णपणे व्यवस्थितपणे रेडी झालेले आहे. काही जणांना थोडे ओलसर असे सारण आवडते, परंतु तशा ओलसर अशा सारणाचे मोदक जास्त दिवस टिकत नाहीत. आपल्याला जर मोदक 8 ते 10 दिवस टिकवायचे असतील तर या ठिकाणी आपल्याला सारण थोडे कोरडे करावे लागते. या पद्धतीने सारण झाल्यानंतर आपण यामध्ये आता 1 चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर जायफळ किसून घेतलेलं आहे. जायफळाचा स्वाद मोदकांच्या सारणामध्ये खूप छान लागतो. त्यामुळे ज्यांच्या घरी जायफळ आहे त्यांनी अवश्य हे घालायचे आहे. छानपैकी थोडंसं हलवून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे.
आता आपण मोदक वळायला घेऊया. त्यासाठी मी भिजवलेल्या कणकेचा गोळा घेतला आहे. थोडा आपण हा मळून घेणार आहोत आणि त्यातली आता आपण छोटासा भाग काढून घ्यायचा आहे. त्यातला छोटा भाग काढून आपण त्याची एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत. गोळ्याला मी आता या ठिकाणी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याची पातळसर अशी पूर्ण व्यवस्थित पोळी लाटून घेणार आहोत. मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा आता आपली मोठी पोळी लाटून झालेली आहे. आपण बघू शकता जितकी आपण पारी बारीक करतो त्या पद्धतीने मी ही पोळी सुद्धा बारीक करून घेतलेली आहे. त्याची आता एक मोठी साईजची मी वाटी घेतलेली आहे आणि त्याचे आता आपण 4 काप करून घेणार आहोत. असे केल्यामुळे काय होते एकसारखा पाळा तयार होतात आणि मोदकाचा आकार देखील एकसारखा येतो आणि शिवाय आपल्याला आपला वेळही वाचतो आणि सोपंही जाते. हे बघा या पद्धतीने आता आपण या ठिकाणी या छोट्या-छोट्या पाळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि अगदी एकसारख्या झाल्या आहेत आणि कमी वेळेत जास्त पारा तयार झालेला आहे. त्यातली आता आपण एक पारी घेतलेली आहे त्यापासून आता आपण मोदक वळून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया. थोडं मध्यम असं सारण आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. अगदी जास्त नाही भरायचं आहे. जास्त भरलं की मोदक फुटू शकतो. आता काय करायचं आहे, जे आपलं पहिलं बोट आहे ना, पुढे काय करायचं आहे, आपलं जे पहिलं बोट आहे ते असं थोडं खोलवर ठेवायचं आहे आणि मधलं बोट आणि अंगठाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी मोदकाला कळी पाडून घ्यायची आहे. हे बघा खालपर्यंत प्रेस करत जायचं आहे. पुन्हा लगेचच अगदी बाजूलाच आपल्याला दुसरी कळी पाडून घ्यायची आहे. आपल्याला शक्य असेल तितक्या बाजूबाजूला ह्या कळ्या पाडत जायच्या आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक टीप लक्षात ठेवायची आहे. जितक्या खोल ह्या कळ्या असतील म्हणजे जितकी खोल ही कळी असेल तितकाच मोदकाचा आकार सुबक असा येतो. त्यामुळे शक्यतो खालपर्यंत ही कळी पाडण्याचा प्रयत्न करा. हे बघा व्यवस्थित अशी दाबत दाबत आपल्याला या ठिकाणी कळी पाडत जायची आहे. यासाठी आपल्याला जो पिठाचा गोळा आहे तो घट्ट भिजवण्याची आवश्यकता आहे. जर तो लूज भिजवला गेला तर ह्या कळ्या या ठिकाणी पडत नाहीत. आपण बघू शकता किती सुंदर अशी वाटी आपली या मोदकाची तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे अगदी हलक्या हाताने क्लॉकवाईज याला फिरवत जायचं आहे आणि वरच्या 2 बोटांनी आणि खालच्या हाताची वाटी तयार करायची आहे आणि छानपैकी असा मोदक आपला वळत वळत जायचा आहे. हे बघा अलगद असा वळायचा आहे. अगदी अलगद आपला हात ठेवायचा आहे. त्याला अगदी जोर लावायचा नाही. अगदी अलगद हा मोदक या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं नाक काढून घ्यायचं आहे याचं आणि व्यवस्थित असा त्याचा आकार द्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता की सुरेख अशा कळ्या याला पडलेल्या आहेत. आपण आता दुसऱ्या पद्धतीने देखील मोदक तयार करून घेऊया. जे नवशिके आहेत, जे बॅचलर आहेत, ज्यांना जमत नाही त्यासाठी देखील मी हा मोदक करून दाखवतो तुम्हाला. यामध्ये काय करायचं आहे, मोदकाचं सारण थोडं आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने आपण करंजीसाठी दुमडतो त्यासारखंच आपल्याला दोघही बाजूच्या जोडून घ्यायच्या आहेत. आणि काय करायचंय ज्या पद्धतीने आपण साडीच्या मिऱ्या गोळा करतो त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं गोळा करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने जशी आपण पोटली बांधतो त्या पद्धतीने आपल्याला हा मोदक आतमध्ये सारण प्रेस करत जायचं आहे आणि बाहेरच्या सगळ्या कडा एकत्र करून घ्यायच्या आहेत. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा मोदक जोडून घ्यायचा आहे आणि वरती पुन्हा याचं नाक काढून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला टोकदार असं नाक ह्या मोदकाचं तयार करायचं आहे. मोदकाला या ठिकाणी कळ्या तर पडलेल्या आहेत परंतु अगदी सुबक अशा कळ्या पाडण्यासाठी एक ट्रिक आपण या ठिकाणी वापरलेली आहे. हे बघा हा फोर्क आहे जो प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो. त्यामध्ये काय करायचं आहे खालच्या बाजूने प्रेस करत जायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला मोदकाला छानपैकी सुबक अशा कळ्या द्यायच्या आहेत. हे बघा ज्या ठिकाणी फोल्ड ऑलरेडी पडलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा खालच्या बाजूने प्रेस करत करत आपल्याला फोल्ड वरच्या दिशेने प्रेस करत जायचा आहे हा फोर्क. हे बघा एकदम सुबक असा मोदक आपला या ठिकाणी झटकन आणि पटकन असा तयार होतो. बॅचलर मुलांसाठी किंवा अगदी नवविवाहित नववधूंसाठी अगदी परफेक्ट अशी ट्रिक आहे. आपण बघू शकता आपल्या दोघही पद्धतीने तयार केलेले मोदक आहेत. बघा किती सुबक दिसत आहेत. एक आपण कळ्या पाडून केलेला आहे आणि एक आपण फोर्कच्या मदतीने केलेला आहे. पोटली पद्धतीने केलेला आहे. किती छान सुबक दिसत आहेत. नक्की ट्राय करून बघा. आपण बघू शकता आपले कळीदार सुबक असे 18 मोदक या ठिकाणी आपण घेतल्या प्रमाणामध्ये बनवून रेडी झालेले आहेत. आपण जर छोटे छोटे मोदक करत असाल तर या ठिकाणी 21 मोदक देखील आपण घेतल्या प्रमाणामध्ये बनू शकतात. आता हे मोदक आपण तळून घेऊया. हे बघा या ठिकाणी मी ह्या इकोबेक कंपनीच्या पेपरवर मी हे मोदक ठेवलेले आहेत की जेणेकरून ते ताटाला चिटकणार नाही. त्यामुळे शक्यतो आपण देखील अशा पद्धतीच्या पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर हे रचून ठेवायचे आहेत म्हणजे ताटाला ते चिटकत नाहीत. मोदक आता आपण तळायला घेऊया. त्यासाठी मी इथे रिफाइंड तेल घेतलेलं आहे. आपण याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता.
आता मंद आचेवर आपल्याला हे मोदक हळुवारपणे यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि मंद ते मध्यमच आचेवर आपल्याला हळुवारपणे म्हणजे वेळ देत यांना आपल्याला व्यवस्थितपणे तळून घ्यायचं आहे. अगदी खरपूस आणि खमंग असं आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. थोडा वेळ लागतो तळायला, परंतु ते छानपैकी खरपूस तळून घेतल्यामुळे काय होते की ते छानपैकी कुरकुरीत असे तयार होतात. हाय फ्लेमवर जर आपण तळले तर ते बाहेरून तर लवकर तळले जातात, परंतु आतून कच्चे राहतात आणि अगदी मलून असे पडतात. आपण बघू शकता आपले मोदक किती छान असे तळले जात आहेत. आता पुन्हा मी 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर छानपैकी खरपूस या मोदकांना तळून घेतलेलं आहे. आपण बघू शकता रंग देखील किती सुरेख आलेला आहे. आपण आता हे मोदक काढून घेऊया. सगळे तेल खाली निथळून घेऊया आणि बघू शकता आपण झाऱ्यामध्येच हे मोदक किती छान दिसत आहेत. अगदी खुसखुशीत दिसत आहे. पाहता क्षणीच आपल्याला खावेसे वाटत आहे. इतके छान दिसत आहे. आता आपण हे काढून घेऊया. मोदकांची सेकंड बॅच देखील या ठिकाणी तळून रेडी झालेली आहे. आपण बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. एकही मोदक आपला तेलामध्ये फुटले नाही आणि किती सुबक दिसत आहेत. अगदी मस्त खुसखुशीत असलेले मोदक या ठिकाणी आपले रेडी झालेले आहे. बाप्पाच्या नवरीसाठीचे खास गव्हाच्या पिठापासून तयार केलेले मस्त खुसखुशीत असे तळणीचे मोदक बघा किती सुरेख दिसत आहेत. हवाबंद डब्यात जर आपण ठेवले तर 8 ते 10 दिवस अगदी सहज तसेच राहतात. मस्त खुसखुशीत असे राहतात. तुम्हाला मी आता एक मोदक फोडून दाखवते. हे बघा खूप छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत. आपण बघू शकता पारी देखील बघा आपण किती छान पातळ अशी लाटलेली आहे. छान दिसत आहे. सारणाचा रंग देखील किती सुरेख आलेला आहे. तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स वापरून आणि ही रेसिपी वापरून मोदक जरूर ट्राय करून बघा. तुम्हाला ही आजची मोदकांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. आजची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.